नेमकं काय कारवाई करण्यात तर आज सावकारांवर नाशिकमध्ये कारवाई करण्यात आली, किती ठिकाणी छापे मारण्यात आले होते आणि काय त्याच्यामध्ये आढळले? नाशिक शहरात गेल्या काही दिवसापूर्वी आपण वैभव देवरे त्याचबरोबर रोहित कुंडलवार याच्यावर सावकारी अंतर्गत कारवाई केलेली आहे आणि त्यातून आपण लोकांना आव्हान केलं होतं की जर ॲक्च्युली नियमबाह्य पद्धतीने जे सावकारी करत असतील त्याचबरोबर लोकांकडे बळजबरीने पैसे घेणं किंवा खंडणी गोळा करणं किंवा त्यामध्ये घरी जाऊन धमकावणं, जेवमाराची धमकी देणं, अशा प्रकारे जे पैसे वसूल करणारे आहेत अशा काही तक्रारी आपल्याकडे प्राप्त होत्या. त्याचबरोबर गोपनीयरित्या आपण काही माहिती गोळा केली होती. त्यावरून आज सहकार विभागाशी संपर्क साधून आम्ही एक 13 सावकार निश्चित केले होते. त्यामध्ये 10 टीम होत्या. त्या 10 टीमने 13 ठिकाणी कारवाई करून ज्या ठिकाणी त्यामध्ये आपल्याला 8 ठिकाणी बरीचशी अशी डॉक्युमेंट्स मिळून आलीत, कोरे चेक्स, त्याचबरोबर जे काही रजिस्टर्स, खरेदी खत, MOU, काही ठिकाणी पैसे मिळाले, काही ठिकाणी सोनं मिळालेलं आहे. अशा जवळपास 8 सावकारावरून आपण गुन्हे दाखल करीत आहोत. इतर 5 ठिकाणी त्यामध्ये कुठलाही पुरावा मिळून न आल्यामुळे त्या ठिकाणी नील पंचनामे केलेले आहेत. अशी एकूण 13 पैकी 8 सावकारांवर सावकारी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये काही माजी नगरसेवक आहे, काही आमदारांच्या निकटवर्ती असेल, त्यांची नाव आहे? हो, त्यांची नाव आहेत ना. जे सावकार आहेत त्यामध्ये नय्या खैरे म्हणून एक आहे, ते माजी नगरसेवक आहेत. त्याचबरोबर संजय शिंदे आहे, प्रकाश आहिरे आहे, सुनील पिंपळे आहे, गोकुळ धाडा म्हणून एक आहे, धनु लोखंडे आहे, राजेंद्र जाधव आहे, कैलास मैद आहे आणि काही जिथे काही मिळून नाही आलेत असे काही सचिन मोरे आहे, कैलास मुदलियार आहे, जुबेर पठाण आहे, गोलूभाई कांदे आहेत, असे पुरोहित सांडोळे आहेत. यांच्या काही 5 जणांकडे काही मिळून आले नाही. तर लोकांना काय आवाहन करणार आहे आपण? आज जे कारवाई झाली अजून बी बरेच लोक व्याजाचे. आता ज्या सावकारांवर कारवाई केलेली आहे या सावकारांविरोधात जर काही तक्रारी असतील किंवा यांनी अवाच्या सव्वा व्याज वसूल केलेला आहे किंवा यांच्याकडनं त्यांना जनतेला काही त्रास झालेला आहे, त्याचबरोबर ह्या सावकारांव्यतिरिक्त इतरही नाशिक शहरामध्ये जो कोणी अवैधरित्या सावकारी करत असेल तर तात्काळ त्यांनी पोलीस विभागाशी संपर्क साधावा, त्यावर कारवाई करण्यात येईल, असं माननीय CP सरांनी जनतेला आवाहन केलेलं आहे.